मित्रांनो, कृषी प्रदर्शन पाहायला फर्स्ट टाइम आलो मी. अहो 25-25 फुटी ऊस आहे. 25-25 फुटी आता या साईडला पहा. अशा प्रकारे आपल्याला एक छोट्या जागेमध्ये जर आपल्याला व्यवसाय चालू करायचा असेल तर आपल्याला 3 प्रकारचे उत्पन्न भेटतात. गाड्यांच्या चाव्या, पाकिटे, एटीएम कार्ड काळजीपूर्वक ठेवा. मित्रांनो, ही मका पाहत असाल तुम्ही आजूबाजूला पहा. याच्यात 5 कलर आहे आणि स्वीट कॉर्न टाईपच आहे. तर आपल्या चॅनलला ना आज गावरान या नावाचा आज लय फायदा झालाय, कारण आपण फायनली 2026 कृषी प्रदर्शनला पोहोचलोय बारामती या ठिकाणी. त्यांना जे पालन पोषण लागतं खायला वगैरे ते सगळं कोंबड्यासारखंच लागतं. साधारण हे तण खातात, किडे खातात, शोधून आळ्या खातात, उठण्या खातात. 5 वर्षापासून इथे लाईव्ह डेमो आहे कृषिकला बारामती. जर तुम्हाला हे लाईव्ह डेमो मध्ये तुम्ही पाहू शकता, हे 5 वर्षापासून आहे. हा जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर आपला व्हॉट्सअप क्रमांक जो आहे झाडाचं नाव आहे टोमॅटो. आपण बटाट्यावरती टोमॅटो ग्राफ्ट केले. शेतकऱ्यांसाठी अजून कमर्शियल नाहीये, ह्याचे रिसर्च चालू आहे. स्ट्रॉबेरी आपण जापानची स्ट्रॉबेरी लावले, त्याच्यामध्ये सकोडा व्हरायटी लावले, ते आपण व्हर्टिस्टॅक सिस्टीम मध्ये लावले. त्यासाठी आपण कोकोपीट यूज करायचो. ते आपण एकदा घेतला तर वर्षभर चालतो. नमस्कार मित्रांनो, मी गणेश तुले तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर. आणि त्या चॅनलचं नाव आहे गावरान राया. तर आज मी कुठं माहिती का, हे माझ्या ओळखीचा एरिया आहे, तुमच्या ओळखीचा एरिया नाही. तर मी पाटस मध्ये घरापासून निघायला जरा उशीर झाला आणि लवकर निघायचं होतं. थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं. आणि इकडं राकेशला पण घ्यायचं होतं. इकडे तोंड कर रे, वाजायला लागले. तर राकेशला पण घ्यायचं होतं आणि आपण आज चाललोय बारामती मध्ये जे कृषी प्रदर्शन आहे, कृषी प्रदर्शन आहे, तिथं चाललोय. आणि आज सागरदादांची पण भेट घ्यायची, त्यांच्या शॉपला व्हिजिट करायचंय आणि भरपूर काही ऍक्टिव्हिटी आहेत. तर जास्त वेळ न घालवता, कारण सकाळी चार्जिंग पण नव्हती, 20% चार्जिंग आहे फक्त मोबाईलला. कसली गाडी गेली लय अवघड आहे रोडला गाड्यांचं. हे बघा गाड्या लय जोरात गाडी गेली ट्रॅक्टरच्या शेजारून. तर आपण बारामतीला चाललोय. कृषी प्रदर्शनचा आज शेवटचा दिवस आहे. आज नसतं तर मग वर्षभर वेटिंग करायला लागलं असतं. त्याच्यामुळे आज जाऊन तिथे ऍक्टिव्हिटी पाहू. तर जास्त वेळ न घालवता जाऊ. हा सांगायचा मुद्दा राहिला की सकाळी चार्जिंग लावायचा होता, मोबाईल चार्जिंगच नाही, 20% वर चार्जिंग आहे. तर चला राकेश भाऊ, निघायचं का? तर मित्रांनो, आपण बारामती शहरामध्ये आलोय आणि या साईड कृषी प्रदर्शनाकडे जाणारा रोड आहे. तर 10 ते 15 किलोमीटर राहिले आणि आपण चार्जिंग करण्यासाठी थांबलो आणि नाश्ता पण केला. आणि आपण आता निघू. जास्त वेळ न घालवतो, कारण आपली एक्साइटमेंट तिकडे आहे. मित्रांनो, 10-15 किलोमीटरचा प्रवासानंतर आपण फायनली 2026 कृषी प्रदर्शनला पोहोचलोय बारामती या ठिकाणी. आणि माझ्या मागे पाहू शकता भरपूर अशी गर्दी. आता 11 वाजत आल्यात. भरपूर अशी पार्किंगची व्यवस्था या साईडला तुम्ही पाहू शकता. आणि आता तिकीट विक्रेते या साईडला आहे आणि तिकीट घेतल्याच्या नंतर आतमध्ये एंट्री आहे. आणि चला आतमध्ये जाऊ. चला प्रदर्शन पाहायचे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर गाड्यांच्या चाव्या, पाकिटे, एटीएम कार्ड काळजीपूर्वक ठेवा. अशा वस्तू सापडल्यास आमच्या स्वयंसेवकांकडे जमा करा.
गर्भवती महिला, लहान मुलांनी स्वतःची विशेष काळजी घ्या. पालकांनी लहान मुलांकडे लक्ष द्या, त्यांना हाताशी धरा. शौचालय आल्यास आपला प्रवेश नाकारला जाऊ शकतो. गुड मॉर्निंग मॅडम. या स्ट्रॉबेरी विषयी माहिती सांगा ना आपल्याला. स्ट्रॉबेरी आपण जापानची स्ट्रॉबेरी लावले, त्याच्यामध्ये सकोडा व्हरायटी लावले, ते आपण व्हर्टिस्टॅक सिस्टीम मध्ये लावले. ओके. त्यासाठी आपण कोकोपीट यूज करायचो. कोकोपीट आपण एकदा घेतला तर वर्षभर चालतो. आणि त्यामध्ये आपण थर्माकोल यूज केला, तर थर्माकोल एकदा घेतल्याचे 15 वर्ष चालते. ती जापानची स्ट्रॉबेरी याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये बंचमध्ये स्ट्रॉबेरी येते आणि एका झाडाला 700 ते 800 ग्रॅम स्ट्रॉबेरी येते. ओके. झाडाचं नाव आहे पोमॅटो. आपण बटाट्यावरती टोमॅटो ग्राफ्ट केले. शेतकऱ्यांचं तर अजून कमर्शियल नाहीये, ह्याचे रिसर्च चालू आहे. कुठले बॅड इफेक्ट ह्युमनला होतात का, त्यासाठी अजून रिसर्च चालू आहे. ओके, म्हणजे अजून कमर्शियल नाही ना. कमर्शियल नाही शेतकऱ्यांसाठी. आपण शेतकऱ्यांना दाखवा ठेवले की भविष्यात आपण येऊ शकतो. आता AI वरती आपण ऊस आणलेला आहे 200 टन एकरी. हा हा. आपण शेतकऱ्यांना असं भविष्यात आणू शकतो. ओके, धन्यवाद सर. मित्रांनो, बांबू टाईप नाही का, ते झाडूचे झाड आहेत. झाडूची झाड असतात ते वरच्या साईडमध्ये येतं, ते वाळवल्याच्या नंतर झाड त्याच्यावर प्रक्रिया करून झाडू बनवलं जातं. तर पुढं पाहू आपण. जो स्टेम डायमीटर आ रहा है ये 50 आ रहा है. यहाँ पे हम देख सकते हैं जो स्टेम डायमीटर. मित्रांनो, कृषी प्रदर्शन पाहायला फर्स्ट टाइम आलोय मी. अहो 25 फुटे ऊस आहेत. 25 फुटे या साईडला पहा, 25 फुटे. आणि AI वाले आहेत सगळे, म्हणजे त्याच्यावर काहीतरी त्यांनी काय म्हणतात त्याला, चेंजेस करून 25 फुटापर्यंत. नमस्कार मित्रांनो, मी किरण गोडसे, मँगो फ्लोटर तर्फे पुणे. 1 ते 100 HP आडव्या आणि उभ्या ज्या पंप्स असतात, सबमर्शिबल पंप, पाणबुडी पंप, हे नदी, तळ, डॅम, विहीर या ठिकाणी तुम्ही टाकत असाल तर हा मँगो फ्लोटर तुम्हाला उपयोग पडतो. पूर्वी तुम्ही ड्रमची जुगाड करून लावायचे, पण त्यांनी बेरिंग बुशिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नव्हता, कचरा खेचायचा आणि जास्त माणसं लागत होती. तर यांनी आता आपण मँगो फ्लोटर त्यांच्यासाठी लॉन्च केलेलं आहे. याच्यामुळं बेरिंग बुशिंग जात नाही, कचरा खेचत नाही आणि गाळात अडकत नाही आणि कमी माणसामध्ये इन्स्टॉलेशन होते. हे पूर्ण भरीव आहे, 10 मिनिटांमध्ये तुम्ही बसू शकता. याची 1 वर्ष गॅरंटी आहे, 10 ते 12 वर्ष लाईफ आहे. वन टाइम एकदा लावलं, टेन्शन नाही तुम्हाला, हे तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तुम्ही हा लाईव्ह डेमो आपण पाहू शकता. इथे आपण लाईव्ह डेमो लावले, 5 वर्षापासून इथे लाईव्ह डेमो आहे कृषिकला, बारामती. जर तुम्हाला हे लाईव्ह डेमो मध्ये तुम्ही पाहू शकता, 5 वर्षापासून आहे. हा जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर आपला व्हॉट्सअप क्रमांक जो आहे 9527050607 या नंबरला तुमचं नाव, ऍड्रेस, पिनकोड आणि HP व्हॉट्सअप करा. तुम्हाला कोटेशन येऊन जाईल, तुम्ही बुक करू शकता. ऑल इंडिया हे पाठवू शकता. मँगो फ्लोटर लगा डाला, अब पंप डुबेगा नहीं साला. मित्रांनो, ही मका पाहत असाल तुम्ही, आजूबाजूला पाहा. याच्यात 5 कलर आहे आणि स्वीट कॉर्न टाईपच आहे. सर सांगते ना अजून थोडीफार माहिती काय विषय. नमस्कार, आपली कंपनी आहे पृथ्वी बायोटेक, हैदराबादची कंपनी आहे. आपण ONP मध्ये काम करतो, ऑर्गॅनिक मध्ये. आपलं वॉटर सोल्युबल आहे. आपण सध्या आपण नवीन सीड मध्ये उतरलोय. आपले स्वीट कॉर्न आहे सर, 5 कलर मध्ये ग्रीन कलर मध्ये. याचा RM5 चे नाव आहे आणि याचा RM3C. याचं वैशिष्ट्य म्हणजे आहे का नाही, प्रत्येक कलरची टेस्ट जर तुम्ही बघितली का नाही तर वेगवेगळं लागतं. प्लस न्यूट्रिशन आहे का नाही, प्रत्येक कलरचे दाण्याचे न्यूट्रिशन वेगवेगळे येते. तयार होऊ शकतात वाळल्यानंतर थोडस अट्रॅक्शन साठी पण आम्ही डेव्हलप केले आहे. त्याचं उत्पन्नाचा कालावधी काय? 70 ते 75 दिवसात ही मका तयार होते खाण्यासाठी.
हे बदक जे आहेत हे 2 जातीचे आहेत. एक ब्राऊन कॅम्पेल आहे, एक व्हाईट कॅम्पेल आहे. ते आपण बेंगलोरवरून आणले. हे आपण आणले होते तेव्हा ते 1 दिवसाचे होते. त्यानंतर आपण त्याला रेअर केलं, त्यांना खाऊ पिऊ घालून त्यांना आता एवढी साईज केली. ही बघताय ना ती 3.5 महिन्याची बदक आहेत. ह्यांना जे पालन पोषण लागतं खायला वगैरे ते सगळं कोंबड्यांसारखंच लागतं. साधारण हे तण खातात, किडे खातात शोधून, आळ्या खातात, उन्हाळ्या खातात. त्यानंतर हे शेवाळ पण खातात पाण्यामधलं. आणि जास्त करून हे भात शेतीमध्ये वापरतात बदक, जेणेकरून भात शेतीमध्ये चिखलामध्ये जे मासे असतात ते बदक खातात. आणि त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्यांना नुकसान होतं भात शेतीमध्ये ते नुकसान कमी होतं. ते इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम आहे. त्यामध्ये आपण हे जे स्ट्रक्चर उभं केलंय ते 12 फूट लांबीचं आहे, 10 फूट रुंद आहे आणि 14 फूट उंच आहे. तर हे टोटल स्ट्रक्चर बनवायला आम्हाला जो खर्च आलाय तो 1,77,400 रुपये हा खर्च आलाय आम्हाला. यामध्ये आपण काय केलंय की वरती शेळ्या ठेवल्यात. वरती साधारण एक 12 शेळ्या बसतात. त्याच्या खाली साधारण एक कोंबड्या आहेत, त्या 80 ते 90 कोंबड्या बसतात. आणि तिथं जे शेळ्यांचं जे विष्ठा असती ती कोंबड्या खातात आणि उरलेली जी विष्ठा आहे शेळ्यांची आणि कोंबड्यांची ती खाली आपण गांडूळ खत तयार करू त्याचं आणि गांडूळ खत विकतो. अशा प्रकारे आपल्याला एक छोट्या जागेमध्ये जर आपल्याला व्यवसाय चालू करायचा असेल तर आपल्याला 3 प्रकारचे उत्पन्न भेटतात. एक शेळ्याकडून उत्पन्न भेटतं, दुसरं भेटतं ते कोंबड्याकडून भेटतं आणि तिसरं आहे ते गांडूळ खताकडून भेटतं. हे तुम्ही जर एस्टॅब्लिश केलं तुम्हाला शेती सोडून दुसरं साईड इन्कम जर चालू करायचं ते खूप चांगला प्रोजेक्ट आहे. जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर बॅनरवर नंबर द्या डॉक्टर जाधव सरांचा. तर त्यांनी हे स्ट्रक्चर डिझाईन केलंय. तुम्हाला जर गायडन्स हवा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. मला नक्की ते गायडन्स करतील असं स्ट्रक्चर बनवलं. ओके, धन्यवाद सर. हो सर, या ना. आपले महादनचे नाही का आपले डेमो प्लॉट आहे आतमध्ये. हो नाही सर, या ना. पुढे जाणार तुम्ही त्याला मालिक तर आमचं महादन डेमो प्लॉट पाहून जा. काय सर, या आपण पाहू. चला सर, काय म्हणते आपले क्रॉपटेक आलेले क्रॉपटेक नावाने ना आपण एक ब्रँड आणला आहे. क्रॉपटेक म्हणजे आपलं स्मार्ट टेक, क्रॉपटेक, सोलोटेक आपले 3 ठेवलं. एक ब्रांच आपल्या त्यापैकी आपले क्रॉपटेक आहे. आता हे 8-21-21 म्हणजे आपले बाकीच्या प्रोडक्ट कसे वेगळे कसे आपले 8-21-21 आहे. त्यात प्लस मध्ये आपले नाही का मायक्रोन्यूट्रिएंट ऍड केलेले आपण यामध्ये. म्हणजे आपलं कोणत्याच दुसरं कोणत्या मायक्रोन्यूट्रिएंट येत नाही. आपले प्रत्येक 8-21-21 हे कांद्यासाठी स्पेशल म्हणजे शॉर्ट टर्म जे पिकासाठी 8-21-21 चालतं. त्यासोबत बेनसल्फ घ्यायचं. बेनसल्फ सुपर फॅट याच्यामध्ये सल्फर आहे 90% सल्फर आहे. आता कांद्याला वापरले. हो, कांद्याला यूज केलेले आता साईडला कांद्याला यूज केलेले आता. त्यानंतर आपल्याकडे 9-24 खत आहे. यामध्ये पण मायक्रोन्यूट्रिएंट ऍड केलेले आहे. 9-24 आणि बेनसल्फ यूज करायचं. त्यानंतर म्हणजे आता इथे कांद्याला आहे, ऊसाला असं आहे ना आपल्याकडे नाही का. आपल्या इथं कांद्याचा डेमो प्लॉट आहे, पुढे ऊसाचा डेमो प्लॉट आहे, इथं टोमॅटोचा आहे, पुढे चिलीचा आहे, इथं पुढे केळीचा आहे, त्यानंतर इथं कॅबेज आहे, इथं हरभरा आहे, पुढे मेज आहे, मीठ आहे पुढे. त्यानंतर आपल्या इथं 24-24 येतो. म्हणजे हे आपलं सगळ्यात मेन हे म्हणजे आपल्या याच्यामुळे तर मेन म्हणजे हे जेवढं आलं हे सर्व नवीन आहे का? बरं आता हे जुने झालेले आहे. हे फक्त ते नवीन पिकाचे ग्रेड आलेले आहेत आता स्पेशल क्रॉप साठी आलेले आहे. स्पेसिफिक क्रॉप साठी. बरं, चालतंय. साहेबांनी आपल्याला थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. तर आपण आता पुढच्या भागात काय पाहायला भेटले ते पाहू. तर मित्रांनो, आपलं फायनली सगळं झालेलं आहे. या साईटला नाश्त्याचं आहे आणि त्याच्या अगोदर आपण जेवढे व्हिडिओ काढले तेवढे तुमच्यापर्यंत पोहोचतीलच. आज संध्याकाळपर्यंत पोहोचतील. तर 2026 मध्ये लास्टचा दिवस होता, 24 तारीख. तर खूप मस्त असं कृषी प्रदर्शन होतं. परत जे मला पाहायचं होतं की 2-3 लेअर मध्ये शेळ्या, पहिल्या लेअर मध्ये शेळ्या, दुसऱ्या लेअर मध्ये कोंबड्या आणि खालच्या साईडला गांडूळ खत किंवा माशांचं उत्पन्न कसं घेतलं जातं तर त्याची पण माहिती घेतलेली आपण. आणि 5 प्रकारचे एकाच मकेला 5 प्रकारचे कलर आणि त्याच्यात मी वेगवेगळे फ्लेवर वगैरे कोड असं ती स्वीट कॉर्न मका घेतली. परत खूप असा व्हिडिओ भरपूर मोठा झालाय. तर आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. याच्यानंतर आपण पुढच्या वेळेस वेगळा घेण्याचा प्रयत्न करू. तर इथंच थांबतोय. धन्यवाद.
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन असाल तर. आणि सगळ्यात महत्वाचं 101 किलोमीटर पर्यंत आपण बारामतीला आलो. पुण्यावरून इकडे आलो, सकाळी जरा प्रॉब्लेम झाला, पण त्या पद्धतीने आपण प्रयत्न, म्हणजे कसं असतं, इच्छा असेल तर सगळ्या गोष्टी होतात. त्या पद्धतीने पण तुम्ही पण कुठंतरी जर प्रदर्शन असेल काही असेल तर तुम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यातून तुम्हाला भरपूर असे शेतकरी बांधवांसाठी पण माहिती मिळते. काय AI जे ऊस आहेत 25-25 फुटापर्यंत, म्हणजे 40-50 कांडी एका ऊसाला, असे झाड फळझाड पाहिजे, फुलझाड पाहिजे. तर सर्व पाहिल्याच्या नंतर आपण याच ठिकाणी ब्रेक घेतोय. तर धन्यवाद.